नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण टार्गेट मेन्स बॅच जी आहे, जे विद्यार्थी 2 फेब्रुवारी 2025 ची जी गट ब या परीक्षेमध्ये चांगली मार्क घेऊन आता मेन्सला क्वालिफाय होतील, यांच्यासाठी आपली टार्गेट मेन्स बॅच आहे। आणि या टार्गेट मेन्स बॅच आपण जसं टार्गेट प्री बॅच घेतलेली आहेत, अशी ही टार्गेट मेन्स बॅच असणार आहे। या बॅच मध्ये काय होणार आहे ते सांगतो। पेपर 1 आणि पेपर 2 हे पूर्णतः पहिलं कव्हर होणार आहे, लक्षात घ्या। पेपर 1 100 प्रश्न आहेत, पेपर 2 100 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न 2 मार्काला आहे। म्हणजे याचा अर्थ पेपर 1 200 मार्क आणि पेपर 2 200 मार्क, असं किती झाले 400 मार्काचा तुमचा हे पेपर असणार आहे। आणि या 400 प्रश्नापैकी बघा, एक तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय की अनेक वेळेस मी या ठिकाणी सांगितलंय वेगवेगळ्या आपल्या माध्यमातनं की जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर काय पाहिजे, मराठी आणि इंग्रजी खूप उत्तम पाहिजे। आणि मराठी इंग्रजीमध्ये म्हणजेच पेपर 1 मध्ये मार्क नसतील तर तुम्ही पास होऊ शकत नाही, हे निश्चित आहे। म्हणजे किती मार्क पाहिजे, मी म्हणतो तिथे 160 मार्क पाहिजे, म्हणजे 80 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे। मग 180 काय उगाच असं मी म्हणलो म्हणून मार्क येणार आहेत का? निश्चित नाही। उगाच सांगताय आप्पा म्हणून मार्क येतात असं नाही होणार। बरेच पोरं अजूनही काय मराठी इंग्लिशला 2-4 तास देतात, आता सध्या पण सांगतोय, आणि मग काय करतायत, जीएस अजून पण वाचतात। काय काय त्यांचं वाचलं सांगतो की पोरं काय करतात, सर कम्प्युटर वाचायचंय, ते कम्प्युटरचं पुस्तक ते सगळ्या एबीसीनं फिरते, काय कम्प्युटर बघत फिरते, मग रिमोट सेन्सिंगचं बघत फिरते, अजून काय हो सर एन्व्हायरमेंट घेऊन फिरते, म्हणजे ते बघत फिरते। अरे बाबा, हे किती मार्काला, ह्याचं सिरियसनेस घे ना। तुला मराठी आणि इंग्रजी 60 प्रश्न बरोबर आणायचे आहेत आणि तिथं तू काय जेवढी मेहनत घेशील तेवढे मार्क येणार आहेत। नाही सर माझा इंग्रजी वीक आहे बरं का, इंग्रजी वीक आहे, त्यावर काम करा, त्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही। तू मग काय फक्त प्री पास होशील आणि फक्त मेन्स दिल्याचा तुला अनुभव संग्रहित करशील, त्याच्या पलीकडे काही करणार नाहीस। मग या बॅच मध्ये काय होणार आहे, पहिलेच सांगतोय की सर बॅच मध्ये खूप काही असं मॅजिक होणार आहे का की मी पास होणार आहे, असं नाही। स्पष्ट सांगतोय, या बॅच मध्ये तुम्हाला ट्रॅकवर ठेवलं जाईल। पहिली गोष्ट, चला मराठी घ्यायचं ना, तर मराठी पूर्णतः शिकवलं जाईल। आता 60च दिवस आहेत, म्हणून याचा जास्त भर पहिल्या पेपरवर दिला जाणार आहे। पहिले हे टार्गेट पहिलं फिक्स करा। आणि जे तुमचं जीएस आहे, त्या जीएस मध्ये जी आपली आता सध्या येणारी पुस्तक, मी आता गट ब मुख्यचं जे काय एक्सप्लेनेशन बुक आपण मार्केटमध्ये आणतोय, ज्या पद्धतीनं प्रीचं आपण काय घेतलंय, बुक रिव्हिजन बॅच जशी घेतलेली आहे, सेम तुमच्या टार्गेट बॅच मध्ये आपण सगळी आजपर्यंतची 2011 पासून, म्हणजे पेपर 2 बद्दल बोलतोय, 2011 ते 2024 पर्यंत, म्हणजे 23 पर्यंत झालेत, 23 पर्यंत जेवढेही पेपर झालेत मुख्यचे, पूर्वी पीएसआय वेगळं व्हायचं, एसटीआय वेगळं व्हायचं, एसओची वेगळी व्हायची, टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज असेल, अशा सगळ्याच्या मेन्स ज्या आहेत आता कंबाईन झाले रे, 1-2 वर्ष झाले आहेत, बरोबर ना। या 2023चा एकच पेपर झालाय की जो गट ब आणि गट क एकत्र, म्हणजे काय गट ब ची वेगळी मेन्स आणि गट क ची वेगळी। पूर्वी तर पीएसआय वेगळी, एसटीआय वेगळी, एसओ वेगळी, सब रजिस्टर वेगळी, असे वेगवेगळे व्हायचे। या सगळ्या परीक्षेमधले सगळे प्रश्न आणि डिटेल एक्सप्लेनेशन करून घेणार आहे। मग सर याच्यामध्ये जीएस कव्हर होतो का? निश्चित होतो। अरे बाबा, मागच्या तू 1-2 वर्ष 3 वर्षापासून फक्त जीएसच वाचत आलेला आहेस, म्हणून त्या ठिकाणी जास्त फोकस करण्यापेक्षा सगळे क्वेश्चन, आणि सगळे क्वेश्चन म्हणजे काय, तुम्हाला 2011 पासून 2000 आणि सगळे 21 तर माझ्या डोक्यात आहे की कशाला टेन्शन घेत आहे, बरोबर। प्रीला पण सगळं घेतलेलंच आहे। 2011 पासून 2023 पर्यंतचे सगळे पेपर जे आहेत मेन्सचे, ते एक्सप्लेन करून घेतले जाणार आहेत पेपर 2 मध्ये। आणि सर मॅथ रिझनिंग पण घेतलं जाणार आहे। मग राहिला आता पेपर 1, म्हणून याच्यामुळे काय होईल, पेपर 1 ला आपला जास्त अधिकचा वेळ मिळेल। ओके, मग पेपर 1 मध्ये काय करणार आहेत आपण, पेपर 1 मध्ये डिटेल शिकवलेले लेक्चरही उपलब्ध करून दिले जातील। आणि 1984 पासून 2024 पर्यंत, 23 पर्यंत म्हणतो, 24चा तर जानेवारी 24 ला एक पेपर झालाय, 24चा पेपर नाही तो 23चाच आहे, 24 मध्ये झालेला आहे। ओके, कोविडमुळे सगळ्या आपल्या ह्या घटना बिघडलेल्या आहेत, पण काय नाही तर सर 24 ला झालाच नाही सर, डेमो मध्ये सरला हेही माहित नाही का, अशी काही बोलणारी पण असतात, काही मेसेज टाकणारे असतात, ते म्हणजे मला वाटत नाही की त्यांचं काय असं डोक्यात जास्त घ्यावं, बरोबर। 1984 जेव्हा मराठी इंग्लिश सुरू झाले एमपीसी मध्ये, 1984 आणि 1984 पासून 2017 पर्यंत मार्केटमध्ये पहिलं पुस्तक लोकसेवेनंच उपलब्ध करून दिले। हे तुम्हाला हे पण आवर्जून या ठिकाणी सांगतो, तुम्ही त्यामुळे बिंदास राहा। 1984 पासून अद्यापपर्यंतची सगळे प्रश्न टॉपिक डिटेल शिकवून झाल्यानंतर म्हणतोय ते तुम्हाला काय केलं जाईल, शिकवलं जाईल। ते मराठी असो इंग्रजी असो मित्रांनो, मराठी लई सोपं वाटते बरं का, खरंच सांगतोय, मराठी लई सोपं वाटते। आणि पोरगं काय म्हणते, मी सहजच 45 घेतो, मग 45 पडतात का?
आणि पेपरमध्ये एवढ्या फॉर्म मध्ये जाते, सगळं अभ्यास झालेला असतंय. मला सर सगळे पुस्तकं जे स्टँडर्ड बुक आहे तेही मला पाठ आहे सर, मला प्रत्येक प्रश्नही बघितलेला आहे, आणि पेपरमध्ये गेला रे गेला. मग काय करून येते? 40 आले, किती मार्क आले, किती प्रश्न बरोबर आले सर? 10 चुकले, 40 बरोबर आले. म्हणजे किती मार्क आले, किती आले सर? 37 आले. तुम्हाला होतंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. का कमी येतात त्याचं कारण हे असते, आपण प्रश्नांकडे बघण्याचा जे काय व्हॅल्यू आहे ते बदललेला नसतो. ते पूर्वला जसा चुका करतो तसं मेन्सला चुका करून चालणार नाही. प्रीला एखादी चूक झाली तरी चालतंय, कारण एक विद्यार्थ्यामागं 16-17 विद्यार्थी घेतात. प्री मध्ये बसणं सोपं आहे, पण मेन्सला बसणं सोपं नाही, हे निश्चित खरं आहे. का सोपं नाही? कारण एका पोरला एकच घेतात. खरं आहे का मेन्सला? त्याच्या पलीकडे तुम्हाला विचारच करायला सोपं जागा नाही ना रे. मेन्सला काय एका मागं एकच घेतलं जातंय, म्हणून सिली मिस्टेकला तर वाव नाहीच. आणि या ठिकाणी क्वेश्चन बघताना काय रे, आता तुम्हाला विचारलं, मी तुम्हाला सहज एक प्रश्न विचारतो. समजा काय मराठीमध्ये दिलेला आहे की काय प्रयोजक क्रियापद हे नेहमी सकर्मक असते काय, आणि शक्यार्थक क्रियापद काय सकर्मक किंवा कधी सकर्मक कधी अकर्मक असते. बरोबर का वाक्य? मग आपलं हे कुठं दिलेलं नसतंय, त्या वाक्यांमधनं काढावं लागतंय. आणि आपण काय अनुनासिकाचा उच्चार स्पष्ट असतो का खणखणीत असतो, कसा असतो, अस्पष्ट असतो, तिथं स्पष्ट दिलं आणि अस्पष्ट नाही दिलं तरी आपण गडबडतो, आपण त्याकडे बघत नाही. स्पष्ट दिलं असलं तरी आपण अस्पष्ट भासतो आणि आपलं स्पष्ट चुका करून येतो. मी जे बोलतोय ती जी खरं जाणकार आहेत त्यांना कळत असेल. म्हणून मला हे सांगायचं आहे की मराठीमध्ये मार्क घ्यायचा असेल 1984 पासून 2023 पर्यंतचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यात मोठं तुमचं USP असणार आहे. शिकवलं तर डिटेल जाणार आहे रे. मी शिकवल्यानंतर तुम्हाला मराठीवर मी माझी जे बॅच केलेली आहेत, मी सेपरेट मराठी बॅच देखील लॉन्च केलेली आहे. आणि त्या बॅच मध्येही तुम्हाला बघा, तुम्ही त्या बॅच मध्ये याच्या अगोदर 300 400 पोरं त्या सेपरेट मराठी बॅच मध्ये शिकलेली आहेत. आणि त्यांनाही विचारा मी काय सांगतोय, एकदा मी शिकवलं का रे त्याच्या डोक्यामध्येच फिट होतंय. आणि त्याला मी सगळ्या गोष्टी आणि उगाच काहीतरी स्फोटकन फोटक असे काही विचारत नाही. खरं आहे का? आणि आपण जेव्हा मराठीला अति करून वाचतो ना, ती गरज नाही. आणि जे मराठीला काय करायला पाहिजे ते महत्वाचं. बरेच काय मराठीमध्ये सगळ्यात जास्त चुका कशात होतं? व्होकॅब्युलरीमध्ये होत किंवा संकर प्रयोग. म्हणजे जिथं विद्यार्थी अडचण जास्त येते, जे विद्यार्थी चुका करू शकतो अशा ठिकाणी जास्त भर निश्चित दिला पाहिजे. आणि मी लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मला विद्यार्थ्यांचे अनेक फोन आलेले, सर मराठी आणि इंग्रजीसाठी आम्हाला नोट्स देखील उपलब्ध करून द्या. ओके, तेही आपण प्रयोग करूया. पण आता या आपल्या टार्गेट बॅचमध्ये पेपर 1 साठी मराठी असो इंग्रजी असो आपण अगदी डिटेल शिकवून, कारण आपण जास्त भर कशावर देणार आहोत? मराठी आणि इंग्रजीवर. आता किती दिवस उरलेले आहेत सर? किती दिवस उरलेले आहेत? 100च्या वर दिवस उरलेले आहेत. मग या जवळ एवढ्या दिवसांमध्ये आपण काय करणार? जास्तीत जास्त पेपर 1 वर भर देऊन, म्हणजे पेपर 2 भर देणार नाहीत असं नाही, पेपर 1 वर जास्त भर देऊन जास्तीत जास्त मार्क कसे येतील यावर जास्त. बऱ्याच झाला इंग्रजी व्यवस्थित जमत नाही, बरोबर, कारण ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजी कळत नाही. मग न कळता म्हणजे काय मी जादू फिरवणार आहे का? चला इकडे रे बाबा पटसा असं केलं तर येणार आहे का? नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मग इंग्रजीचा शिक्षकानं त्या लेवलला अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून त्यांनी काय, मी जर अनेक काय संदर्भ अभ्यासून आणि मी त्याच्या काय रे काही क्लूज काढले असतील किंवा काही एकत्र संग्रह केला असेल की या गोष्टी केल्या तर या असे. बघा, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह काही गोष्टी तुम्हाला तंत्र माहिती पाहिजे. काही वाक्याचे अर्थ जरी नाही कळाले तरी तुम्हाला मी सांगतो ना, PYQ जर व्होकॅब्युलरीसाठी व्यवस्थित केलं आणि ग्रामरसाठी तुम्हाला जरी किती ग्रामरचे मागच्या वेळेस किती प्रश्न आले किती आले? 27 क्वेश्चन आलेले आहेत. ओके, कितीपैकी? 45 क्वेश्चन पैकी, कारण 5 तर पॅसेजवर आहेत. या 45 पैकी 27 आले. मी म्हणतोय अर्थ लागण्याची गरज फक्त 3 ते 4 क्वेश्चनला असेल, मॅक्झिमम 3 प्रश्न. म्हणजे 24 प्रश्न तुम्ही काय तुमच्या ग्रामरच्या शिकवणाऱ्या शिक्षकाच्या क्वालिटीवर तुमची उत्तर बरोबर येतील. अलग लक्षात? कशासाठी? तुमची शिकवण्याची क्वालिटी काय आहे. नाही हे बघा, हे या प्रश्नाचा असा अर्थ आहे आणि अर्थानुसार हे आलंय. आता मला सांगा, या 3 महिन्यामध्ये तुम्हाला अर्थ कळणार आहे का? होय, येणार आहे का सर अर्थ? एवढ्या दिवस तुला अर्थ कळाला नाही आणि आता काय करते? आता काय घेऊन बसते? एक हातात मोबाईल आणि डिक्शनरी डाउनलोड करते आणि प्रत्येक शब्द बघत बसते. आणि आता इंग्रजी समजावा असा अपेक्षित ठेवतो आपण. निश्चित या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला इंग्रजी समजणार नाही, मी निश्चित खरं सांगतो. आणि कोणी असं उल्लू घुमवत असेल
तर मग समजायचं भाऊ आपल्याकडून पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. इंग्रजी एवढ्या लवकर तर मला वाटत नाही की समजेल. बरोबर का? कारण मराठीचं डोंगर डोक्यावर आहे, जीएसचं डोंगर आहे आणि इंग्लिशला वेळ मिळतो किती आणि त्यातून मी इंग्लिश सुधारणार आहे का? त्यापेक्षा मला इंग्रजीमध्ये मार्क कशी येतील यावर भर दिलं पाहिजे. मला 50 प्रश्नांपैकी 40 प्रश्नांपर्यंत जायचं आहे. माझा जेमतेम इंग्रजी आहे सर, तर मी बिंदास सांगतोय मित्रांनो, त्यामध्ये शिकवणार जरी गायके सर असतील तर स्ट्रॅटेजी माझी असणार आहे. माझं वॉचडॉग कंटिन्यू असणार आहे, टेन्शन नका घेऊ. इंग्रजीसाठी असेल, मराठीसाठी असेल. बरोबर, मराठीला तर काय रे, मराठीला असेल, इंग्रजीला असेल, तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला 80 प्रश्न कशा बरोबर येतील यावर 100% भर देणार आहे. म्हणून मराठीच्या पेपर 1 मध्ये कंबाईनच्या 80 प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि पेपर 2 मध्ये 70 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. म्हणजे जवळजवळ किती झाले हो? 150 क्वेश्चन. म्हणजे मिनिमम 150 क्वेश्चन म्हणजे 300 मार्क विद्यार्थ्यांना आले पाहिजे. आणि 2023चा पेपर सर आम्हाला 303 आलते बरं का, मला 309 आले होते. बघ बाबा, PSI ला लॉ होते म्हणून 300च्या वर येऊ शकले. आता 23ला सिलेबस गट ब चा वेगळा आहे, जो काय पेपर 2 आहे आणि त्यामध्ये एवढं घेणं सोपं आहे. जसं तुम्ही 22 आणि 23चा मेरिट काढून बघा, त्यानंतर लक्षात येईल. पण आपल्याला 300 मार्क घेतलो की सेफ होतो. 317चा 23ला पहिला आहे. म्हणून 300 प्रश्न बरोबर 300 मार्क आणायचे असतील तर बिनधास्त मित्रांनो ही आपली टार्गेट मेन्स बॅच. म्हणजे 300 मार्क आणायचे म्हणजे प्रत्येक जण लावलेलाच त्याचे 300 मार्क येतील असं मी म्हणत नाही. का? मी शिकवल्यापैकी 300 प्रश्न येतील का? हो. 300 मार्काचं येईल का? हे निश्चित मी सांगतो. पण प्रत्येकाला 300 मार्क येतील का? सर तुम्ही म्हणला होता त्या डेमो मध्ये, मला का नाही आले? बा तू केलास तर तुला येतील. नाही तर ते सांगून नाही तर बॅच लावली सर त्या पाहिजे मला यायलाच पाहिजे. तू काही करणारच नाहीस तर व्हिडिओज बघणार नाहीस, काही करणारच नाहीस तर कसं येणार बाबा? बरोबर ना? तू सांगितलेल्या पद्धतीनं गेलास तर निश्चित तुला मार्क येतील. ही टार्गेट बॅच त्या लेवलची होणार आहे. आणि टार्गेट बॅच मध्ये लक्षात घेऊ, मी असं म्हणणार नाही मी तुम्ही कुठलीही बॅच बघा आपली, मी माझा मोठेपणा सांगत नाही. कुठल्याही बॅच मध्ये आपण काय केलेलं आहे? मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याही बॅच मध्ये मी जवळजवळ तुमचे GS चे 5 पेपर आणि पेपर 1 चे 5 पेपर आणि तुमचे पेपर 2 चे 5 पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर ही घेणार आहे. टॉपिक वाईज आमची इच्छा झाली कधी पण आम्ही घेऊया. बरोबर, जे क्लिष्ट टॉपिक वाटतो तेव्हा घेऊन टाकू. ते काय आश्वासन द्यायची गरज नाही की आम्ही एवढे घेतो. बरोबर, 10 पेपर तुम्हाला मिनिमम होणार आहेत. म्हणून एकतर तुमचे इथं टेस्ट पेपर होऊन जातील, वेगळी कुठं करायची गरज नाही. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी अगदीशय उत्तम रीतीनं तुम्हाला एकतर शिकवलं पण जाणार आहे. बघा व्होकॅब्युलरी ना PYQ जी आहे, तुम्हाला खरं सांगू का, PYQ ची व्होकॅब्युलरी जी आहे ती सगळी तुम्हाला पाठच करून घेतली जाणार आहे, शिकवलं जाणार. त्यानंतर लाईव्ह सेशन मध्ये कसल्याला कुठलाही पोरग कोणाला विचारलं नाही दे रे उत्तर काय चांगलं पाहिजे. व्याळ म्हणजे काय, व्योम म्हणजे काय, ते सिमिलर असलं, कुरंग म्हणजे काय, कुंजर म्हणजे काय, काही विचारलं जाणार आहे. म्हणजे सांगतोय उदाहरण, म्हणजे कुठलेही समानार्थी असो, कुठलीही म्हणी असो, कुठल्याही वाक्प्रचारावर असो, कुठली इडियम असो, कुठली फ्रेज असो, काही असो, तुम्हाला आलं पाहिजे PYQ. आणि PYQ एकदा मजबूत करून घेतलं तर 80 ते 85% तुमची व्होकॅब्युलरी परफेक्ट झाली. आणि 15%ची भर कशी घालायची ते शिकवणाऱ्या स्किल्स, तुम्ही शिकवण्याचा जे काही शिक्षक आहेत त्यांचं स्किल असणार आहे. आता मी काय करणार आहे मग त्याच्यानंतर जे स्कॉलरशिप नवोदय जे काय आहेत वेगवेगळ्या परीक्षा जे होतात, ओके, आयोग कुठून आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे त्याचं मग पहिलं काय करायचं, उगाच ते ऍड करून एवढं तेवढं तिथून इथून घे, सगळे म्हणी वाक्प्रचार इकडून तिकडून आण सगळं घेऊन शिकवायचं. आणि ते काय होते, शिकवायला काय लागते, हे शब्दसंग्रह शिकवून अवघड आहे, ते सांगणं आहे तोंडाने, ते काय तुम्हाला काय ते काय कन्सेप्ट आहेत. मग इथून तिथून 2-4 पुस्तकातून जमा करायचं, पोरावर फेकायचं, ते पोरगा लक्षात राहील, निश्चित राहणार नाही. का? त्याचं कारण हे असते मित्रांनो, शिकवण्याची पद्धत अशी पाहिजे. PYQ जे आहेत पहिलं PYQच घेतले जातील, त्या PYQच्या रिलेटेड जे काही शब्द आलेले आहेत त्याचा मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करेल आणि चारही पर्याय त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करेल. एक्स्ट्रा काय दिलं पाहिजे ते पण कळलं पाहिजे आणि ते निश्चित मला माहिती आहे काय दिलं पाहिजे ते चांगल्या संदर्भामधलं निश्चित आयोग जे काय वापरते ते देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला जेवढं काही वेळ आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतलाय, जवळजवळ 80 ते 85% वेळ तुम्ही बघितला असेल तर ते मी पेपर 1 ला वेळ घेतलाय या व्हिडिओमध्ये देखील. तसंच देखील मी जवळजवळ 70% वेळ तुम्हाला कशाला देणार आहे, पेपर 1 ला वेळ देणार आहे आणि पेपर 2 ला केवळ 30% वेळ देणार. का? कारण 85% सिलेबस जो आहे, 85% 85% सिलेबस प्रीचा आणि मुख्यचा सारखा आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला जे काही करायचं आहे ते केवळ आणि केवळ काय करा, पेपर 1 ला जास्त करा.
पेपर 2 मध्ये काय करावं मग? ज्यांना बॅच लावायच नाही त्यांना पण सांगतो मग काय केलं पाहिजे बघा. पेपर 1 ला मी तर म्हणेल एकतर नोट्स ठेवा आपल्या पेपर 2 ला किंवा मग कंबाईन बुक ठेवा. तेवढंच रिव्हिजन करा प्रॉपर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्ससाठी. ओके, आता करंट तुम्हाला बघितलेच गड बोला काय केलं ते. मग तसंच होणार आहे का सर? प्रत्येक वेळेस कोणत्या वेळेस एखादा विषय हार्ड येतो रे. नाही सर कुठल्याच पुस्तकात आला नाही, त्या पुस्तक काढणारी चूक नसते बाळांनो. काय असते एखाद्या वेळेस पेपर टफ कुठला तरी एक विषय विचारणारच आहेत. पण जीएस साठी जे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स जे काय आहेत, लॉ वगैरे जे काय आपला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स जी काय आपली प्रीचे सब्जेक्ट आहेत ती फक्त कंबाईन बुक किंवा नोट्स ठेवा. आणि बाकी विषयांसाठी बाकी विषय जे आहेत तुमचे रिमोट सेन्सिंग असेल, कम्प्युटर असेल, मी तर म्हणतो कम्प्युटर रिमोट सेन्सिंगचे क्वेश्चन बघून गेला तरी चालेल. 2-3 मार्काला आहे. एन्व्हायरमेंटला पण सेम तेच करू शकता. आणि कायदे प्रॉपर वाचून जा, तिथे 2-3 प्रश्नाला 2-3 मार्क येतील. बरं 2-3 प्रश्नाचे 2-3 तुमचे प्रश्नही बरोबर येतील. म्हणजे याचा अर्थ काय, इथं कमी वेळ ठेवायचा. म्हणजे 70 म्हणजे कमी 30% वेळामध्ये आपण करू शकतो. आणि जे बाकीचा वेळ आहे मग कोणत्या विषयावर द्यायचा? फक्त 3. कोणते? मराठी, इंग्रजी, मॅथ, रिझनिंग आणि स्टॅटिक्स. कारण 22 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगवर आहे, स्टॅटिक्सवर आहेत. ज्या विद्यार्थ्याला पेपर 2 ला 70+ प्रश्न बरोबर आणायचे असतील, पुरा सांगतो पेपर 2 ला 70+ क्वेश्चन बरोबर आणायचे असतील तर एकमेव साधन आहे ती म्हणजे 22 क्वेश्चन पैकी कमीत कमी 20 ते 21 क्वेश्चन बरोबर आणावं लागतील. मी भूषण सरांचं उदाहरण देतो या ठिकाणी तुम्हाला. राज्यात पहिला आलेले भूषण लांडगे सर, त्यांचं 20 का 21 क्वेश्चन 22 पैकी मॅथ आणि रिझनिंग मध्ये बरोबर आहे. वाटलं त्यांना विचारून घ्या तुम्ही. म्हणून मित्रांनो तुम्हाला या 3च विषयावर मी म्हणत नाही तुम्ही हे बॅच लावावीच, टार्गेट बॅच. नाही तर तुम्ही काय करा, मराठी, इंग्रजी आणि काय आणि बिंदास्त मला विचारू शकता. 89 75 87 35 22 माझा नंबर आहे. ओके, तुम्ही बिंदास्त मला कधी विचारू शकता सर बॅचेस लावली पाहिजे असं असते का रे? नाही. तर मराठी असेल, इंग्रजी असेल आणि सध्या काय 1 महिना हे पहिलं परफेक्ट करून टाकायचं. आपल्याकडे किती दिवस आहेत? 100 दिवस आहेत. त्यापैकी 30 दिवस कंटिन्यू सकाळपासून 12-12 13-13 तास अभ्यास करायला काही फरक पडत नाही. कोणी अभ्यास करून काय झालं असं आहे का रे? कधीच नाही. म्हणून एवढी मेहनत घ्या. कशावर? मराठी, इंग्रजी आणि काय मॅथ, रिझनिंग आणि स्टॅटिक्स. काय कोळून पिया सगळं. असं एवढं जसं काढा करतो ना आपण, काढा तसं करा या विषयाला. एवढं असं केलं पाहिजे. प्रत्येक कसाही किती फिरून विचारो, अरे जसा फिरवशील तसा फिरून मारल तुला, असं आपण काय रे त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. निश्चित तुम्हाला यश मिळेल याची शाश्वती मी देतो. पण काय स्ट्रॅटेजी व्यवस्थित नसेल, प्लॅनिंग व्यवस्थित नसेल, काय रे डायरेक्ट जाऊन बघा. सगळ्यात मोठं टास्क काय असते लँग्वेजच्या पहिल्या पेपरमध्ये? टाइम मॅनेजमेंट. 100 क्वेश्चनच सॉल्व्ह होत नाहीत. म्हणून मित्रांनो जे काय आपण 5 घेणार आहेत पेपर त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा. आणि ज्याचा 100 क्वेश्चनच वाचून होत नाहीत, जो क्वेश्चन पर्यंत पोहोचतच नाही त्याला मार्क काय येणार आहेत? आणि या बॅच मध्ये आपण जवळजवळ 50 जे काय उतारे ते सोडून घेणार आहेत. म्हणजे कमीत कमी 25 मराठीचे, 25 इंग्रजीचे, असे कमीत कमी म्हणतो. त्यासाठी जास्त आपण घेऊ पण एवढे तरी मिनिमम तुम्हाला उतारे पण सोडून घेणार आहेत. नाहीतर आपण उतार्याची प्रॅक्टिस कधी करतो? डायरेक्ट पेपरमध्ये त्याचा उतार्याचा सराव असतो. मग कसे मार्क येतील? येणार नाही. म्हणून त्या सिलेबस मधल्या प्रत्येक एका मार्काला असणाऱ्या प्रत्येक पॉइंटवर वर्क केलात तर निश्चित मार्क येतात. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की लोकसेवा आपलं अकॅडमी आणि पब्लिकेशनचं टेलिग्राम चॅनल जे आहे ते प्रत्येकाने जॉईन करा. ज्या पद्धतीनं 60+ स्ट्रॅटेजी दिलो, बऱ्याच जणी मला काय याबद्दल काय हास्यास्पद मला माझ्यावर काय उद्गार पण काढले होते. 60+ येतात का काही सांगते, पेपर सोपा आला म्हणून त्यांचं खरं ठरलं बी असं, सॉरी खोटं ठरलं असं, बरोबर असं काही नाही. पण 60+ आणणं एखाद्या 2 पोराला तरी अवघड आला असं तर आले असते की नाही? आता जसं तुम्ही 70+ पण ऐकता, पोरांना 75+ पण ऐकता. मग आता या वेळेस मी 150+ म्हणजे 150+ क्वेश्चन 150+ क्वेश्चन कसे बरोबर आणायचे यासाठी स्ट्रॅटेजी देणार आहे. ती मराठी असो, इंग्रजी असो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. ओके, ज्यांनी बॅच लावणार नाहीत त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी खूप काय फायदेशीर ठरणार आहे. त्या ज्यांनी लावले त्याला तर ते स्ट्रॅटेजी मिळणार आहे आणि ते त्या स्ट्रॅटेजी देणारा शिकवणार पण आहे. त्यामुळे बिंदास राहा. आणि ती स्ट्रॅटेजी आहे 150 क्वेश्चन कसे बरोबर आणायचे, ते 150 क्वेश्चन कसे आणले पाहिजे यासाठी स्ट्रॅटेजी मराठी असेल, इंग्रजी असेल, जीएस असेल ती आपल्या लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल. धन्यवाद मित्रांनो.